नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा सर सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाईव्ह सेशन मध्ये। मला एकदा सर्वांनी कन्फर्मेशन द्यायची आहे, माझा ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का? जर ऑडिओ व्हिडिओ सगळं क्लिअर असेल तर आपण लगेच चालू करूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या सेशनला। या सेशनच्या माध्यमातून आपण समोर होणाऱ्या ज्या काही तुमच्या TCS मार्फत घेतल्या जाणाऱ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत या अनुषंगाने आपण PYQ सिरीज चालू केलेली आहे। मागे जेवढे TCS ने या ठिकाणी पेपर घेतलेले आहेत ते आपण या सेशनच्या माध्यमातून या सिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत। ठीक आहे, सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे। ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राइब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला लवकर लवकर कमेंट करून सांगा। माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? मला एकदा कमेंट करून सांगायचंय। आवाज खूप कमी येतोय सर, सर्वांनी एकदा सांगा रे, आवाज कमी येतोय का? प्रत्येकाने एकदा मला सांगा, आवाज खूप कमी येतोय का की सर्व सुरळीतपणे आहे? चालेल, कमी येतोय आवाज कमी येतोय का? आवाज क्लिअर असेल तर आपण सेशनला सुरुवात करूया। बघा, तलाठी भरती 2025 या अनुषंगाने आपण संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे। बॅच एका वर्षासाठी असेल, फीज 999 रुपयामध्ये। बॅच ही विशेष म्हणजे लाईव्ह आहे, अनुभवी शिक्षक वृंद, स्ट्रिक्टली न्यू पॅटर्न नुसार शिकवणी, PDF स्वरूपामध्ये नोट्स, डाउट क्लिअरिंग सेशन, TCS पॅटर्न PYQ सेशन सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। अतिशय महत्त्वाची बॅच आहे। बॅचची फीज लवकरच 1999 रुपये होणार आहे। ज्यांनी अजूनही बॅच घेतलेली नसेल त्यांनी या ठिकाणी लवकर लवकर बॅच परचेस करून घ्यायची आहे। संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच येत्या काळामध्ये जेवढ्या काही तुमच्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत, ज्याची कोणी या ठिकाणी तयारी करत असेल त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बॅच। फक्त शब्दसंग्रहाची बॅच फक्त 49 रुपयामध्ये तुम्हाला विश्व मराठी ऍप नंबर 1 वरती मिळून जाईल। सर्व बॅच या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत, चांगल्या आहेत, क्वालिटी विथ क्वांटिटी, भरपूर साऱ्या प्रश्नांचा समावेश आपण या ठिकाणी बॅच मध्ये करणार आहोत आणि केलेला आहे। चला आजच्या सेशनचा या ठिकाणी आपण प्रारंभ करतोय जलसंपदा कालवा निरीक्षक ची जी एग्जाम झाली होती 1/1/2024 शिफ्ट क्रमांक 3, जी या ठिकाणी कोणी घेतली होती? TCS न घेतली होती। कोणी घेतली होती? TCS न घेतली होती। ती आपण बघणार आहोत। सेशनचा पहिला प्रश्न सर्वांच्या समोर आलेला आहे, अडणीवरचा शंख काय आहे? अडणीवरचा शंख या अलंकारिक शब्दातून व्यक्त होणारा अचूक पर्याय कोणता? अचूक पर्याय कोणता? कशाला म्हणतात या ठिकाणी अडणीवरचा शंख? लवकर 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 उच्च पदावरील अपात्र व्यक्ती, कारस्थानी व्यक्ती, अतिशय काटकुळी व्यक्ती, उच्च पदावर असणारी व्यक्ती, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी द्यायचं आहे। चालेल अंजली, थोडं या ठिकाणी काही प्रॉब्लेम आले होते, ते प्रॉब्लेम थोडे म्हणजे थोडे नव्हते, लय थोडे किचकट होते, त्याच्यामुळे या ठिकाणी संपूर्ण टीम तिकडे लागलेली होती। पण आजपासून संपूर्ण लेक्चर आपण या ठिकाणी घेणार आहोत, काळजी करू नका, सर्व प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह झालेले आहेत। आजपासून कंटिन्यू आपण लेक्चर घेणार आहोत। अडणीवरचा शंख या शब्दाचा अर्थ असतो तुमचा उच्च पदावरील पण अपात्र व्यक्ती। काय असते? उच्च पदावरील अपात्र व्यक्ती। जसं की आता महाराष्ट्रातील खासदारांची, महाराष्ट्रातील आमदारांची
बरोबर आहे. महाराष्ट्रातील भरपूर साऱ्या ऑफिसर लोकांची या ठिकाणी गत आहे, बरोबर आहे ना. या ठिकाणी त्याला कोणती कलम माहित नाही, तो कार्यकर्ता या ठिकाणी काय झालेला आहे, बरोबर आहे. आमदार असतील, खासदार असतील, शपथ घेताना त्यांना अंगठा आणावा लागतो. शपथ घेताना एक मराठीत त्यांना वाचून सांगतो, एक त्याच्या पाठीमाग म्हणतोय. म्हणजे निश्चितच उच्च पदावरील अपात्र व्यक्ती याला काय म्हणतात, अडणीवरचा शंख म्हणतात. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारस्थानी व्यक्ती याला म्हणता येईल कळीचा नारद. काय म्हणता येईल, कळीचा नारद. काही कुटाने चालूच ठेवतो, इकडचं तिकडं तिकडचं इकडं, काही त्याचे कारस्थानी कुटाने काड्या चालूच असतात. समोरचा प्रश्न काय म्हणतोय, काम करण्याची पात्रता असलेला या शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधायचा आहे. आणि सर्व प्रश्न हे या ठिकाणी TCS न विचारलेले आहेत. सर्व प्रश्न या ठिकाणी महत्वाचे आहेत. काम करण्याची पात्रता असलेला या शब्द समूहासाठी आपल्याला काय करायचं आहे, योग्य शब्द निवडायचा आहे. मग कारभारी करामत असेल, कर्मठ असेल, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी द्यायचं आहे, सर्वांनी द्यायचं आहे, बरोबर आहे. चलो, सन 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 उत्तर आलं पाहिजे. काम करण्याची पात्रता असलेला म्हणजे एखाद्याच्या अंगी ते काम करण्याची काय असेल, शक्यता असेल, योग्यता असेल, इच्छा असेल, तो कार्यक्षम आहे असं आपण म्हणतो. म्हणजे निश्चितच या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तुमचं पर्याय क्रमांक 2. काय पाहिजे, पर्याय क्रमांक 2. कार्यक्षम म्हणजे काम करण्याची पात्रता असलेला, ज्यांच्या अंगी काय आहे, ती काम करण्याची ताकद आहे. कारभारी, बरोबर आहे ना. ते गाणं आहे ना, कारभारी दमान अंग भिजलं या घामानं. म्हणजे कारभारी हा शब्द आपण आपल्या कोणासाठी वापरतो, नवऱ्यासाठी वापरतो, नवऱ्यासाठी. आमचे कारभारी गावाला गेले, आमचे कारभारी तिकडे गेले, अहो अहो, बरोबर आहे ना. कारभारीसाठी एक चांगला शब्द आहे अहो. या अहोला मराठी व्याकरणामध्ये केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. केवल प्रयोगी अव्ययांना स्वतःचा अर्थ नसतो, वापरायचे म्हणून वापरायचे असतात. उत्कट दाटून आलेल्या भावना असतात, वाक्याचा भाग नसते, एक संपूर्ण वाक्यच असते. आणि या ठिकाणी एकदा भावना निघून गेली, केवल प्रयोगी अव्यय सुद्धा निघून जातात. म्हणजे अहो सुद्धा या ठिकाणी आपण वापरायचे म्हणून वापरतो. करामत आता सांगितलंय, काही कुटाणा चालू ठेवतो त्याला आपण करामत म्हणतो. एक कर्मठ म्हणजे अतिशय उद्धट व्यक्ती. कोणता व्यक्ती, उद्धट व्यक्ती, बरोबर आहे ना. त्याला म्हणलं ना, जाय पाहुण्याला पाणी देऊ नये, अजिबात नाही, मरू दे पाहुणे. अरे मरू दे पाहुणे येत, बरोबर आहे ना. मग त्याच्यासाठी त्या व्यक्तीला काय म्हणतात, उद्धट व्यक्ती म्हणतात. त्याला का म्हणलं ना, जाय मोठ्यासोबत कसं बोलाव, आदराने बोलाव, मरू दे, जाऊ दे तिकडे, जळू दे मोठे. म्हणजे या ठिकाणी उद्धटपणे बोलणे, काहीच्या काही, कुणीकडच्या कुणीकडं रगेलपणासारखं, अशा व्यक्तीला काय म्हणतात, कर्मठ म्हणतात. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चालेल, एकदा सर्वांनी सेशनला लाईक करून घ्यायचंय. बघा, सर्वांनी एकदा सेशनला लाईक करून घ्यायचंय. प्रश्न कसे वाटत आहेत, उत्तर या ठिकाणी तुम्हाला येत आहेत का, एकदा मला सर्वांनी कन्फर्मेशन द्यायची आहे. सगळं सुरळीतपणे या ठिकाणी चालू असेल तर कमेंट मध्ये एक चांगला थंब माझ्यासाठी पाठवायचा आहे, प्रत्येकाने पाठवायचा आहे. चालेल, थोडं समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. समोरच्या प्रश्नाकडे आलोय. पारंगत या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोणता शब्द ओळखायचा आहे, पारंगत या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. कशाला म्हणतात पारंगत, चला द्या उत्तर लवकर लवकर लवकर. चलो, पारंगत या शब्दाचा समानार्थी शब्द, एखाद्या गोष्टीमध्ये तो खूप पारंगत आहे, कुशल आहे, प्रवीण आहे, तरबेज आहे, याला म्हणतात पारंगत. एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी त्या व्यक्तीचं सामर्थ्य आहे, त्या व्यक्तीनं त्या
घटकामध्ये त्या गोष्टीमध्ये काहीतरी काळ गाजवलेला आहे आपण म्हणतो, बरोबर आहे ना. मराठीचे पाणिनी म्हणलं की दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठीचे शिवाजी म्हणलं की मराठीचे शिवाजी म्हणलं की विष्णू शास्त्री चिपळूणकर, याच्यानंतर मराठीचे जॉन्सन्स म्हणलं की कृष्ण शास्त्री चिपळूणकर, मराठीचे आद्य व्याकरण करते म्हणलं की दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठीचे आद्य प्रवर्तक म्हणलं की या ठिकाणी कोण आले, तुमचे माहीम भट. म्हणजे त्या गोष्टीमध्ये व्याकरणामध्ये ते काय होते, पारंगत होते, कुशल होते, त्यांचा काहीतरी एक दर्जा होता, यांना म्हणतात कुशल. पायंडा, एखाद्या गोष्टीचा पायंडा करतो आपण, आरंभ करतो, प्रारंभ करतो, श्री गणेशा करतो, ओनामा करतो. म्हणजे पायंडा म्हणजे काय असते, तुमची सुरुवात असते, किंवा पायंडाचा दुसरा अर्थ घेतला जातो तो म्हणजे पद्धत. काय म्हणतो, पद्धत, आरंभ, प्रारंभ, बरोबर आहे. त्याच्यानंतर ओनामा, श्री गणेशा, बरोबर आहे. लक्षात ठेवायचं आहे, मुरलेले असणे हे गावाकडची भाषा व्याकरण होता असतो वापरत नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर सुदृढ, चांगलं शरीर असलेलं किंवा चांगला या अर्थाने सुदृढ आपण अर्थ घेतो. शैली म्हणजे एखाद्याची पद्धत असते, एखाद्याचा या ठिकाणी काय असतो, त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, अनुभव असतो, त्याची शैली असते. चालत, या प्रश्नाचं उत्तर आहे पारंगत म्हणजे कुशल. काय आहे, कुशल. समोर थोडं जाऊया. गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. अंगार, वास्तव, निखारा, विस्तव. चला द्या उत्तर. सर्वांनी सेशनला एकदा लाईक करून घ्यायचं आहे. सर्वांनी सेशनला लाईक करून घ्यायचंय. सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे. जे विद्यार्थी या ठिकाणी आपले कंटिन्यू लेक्चर करत होते त्यांना सांगायचंय की लेक्चर सिरीज कंटिन्यू सुरू राहणार आहे. काळजी करू नका. बाप्पाच्या आगमनानिमित्त आपण परत लेक्चराला एकदा आगमन केलेलं आहे. होय, अंगार, वास्तव, निखारा, विस्तव. विस्तव असेल, अंगार असेल, निखारा हे आगीचे समानार्थी शब्द आहेत. कोणाचे, आगीचे. वास्तव हा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. वास्तव. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. मी शाळेत गेलो होतो. वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. काय ओळखायचा आहे, काळ ओळखायचा आहे. गेलो होतो, मी शाळेत गेलो होतो, या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. असा प्रश्न जलसंपदा कालवा निरीक्षक 2024 ला विचारला गेलेला आहे. मग आता गेलो होतो, गेलो म्हणजे या ठिकाणी क्रिया काय झालती, पूर्ण. आणि होतो म्हणजे काळ कोणता असणार आहे तुमचा, पूर्ण भूतकाळ असणार आहे, पूर्ण भूतकाळ. मग पूर्ण भूतकाळ आहे तुमचं पर्याय क्रमांक 2 मध्ये. कोणामध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये गेलो होतो. रीती भूतकाळ करायचा असेल, याच वाक्याचा आपल्याला रीती भूतकाळ करायचा. रीती भूतकाळ. मी शाळेत जात असे. काय असेल तुमचं, जात असे. लक्षात ठेवायचंय, शॉर्ट ट्रिक सांगतोय. त अधिक असे दिसलं. कोणतं, त अधिक असे दिसलं. काळ कोणता असतो, रीती भूतकाळ. अपूर्ण वर्तमान काळ आपल्याला करायचा आहे. सध्याचा काळ आपल्याला करायचा आहे. क्रिया चालू दाखवायची आहे, म्हणजे पूर्ण झालेली नाहीये, अपूर्ण आहे. मी शाळेत जात आहे, मी शाळेत जात आहे, याला म्हणतात अपूर्ण वर्तमान काळ. यालाच म्हणतात चालू वर्तमान काळ. काय म्हणतात, चालू वर्तमान काळ. ठीक आहे. साधा भूतकाळ. साधा बघा, ज्या वेळेस साधा काळ असतो, कोणताही असो, वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळ, साधा काळ असेल त्यावेळेस क्रियापद काय असतं तुमचं, एकेरी असतं राजांनो, एकेरी. म्हणजे मी शाळेत गेलो, मी शाळेत गेलो, गेलो एकेरी क्रियापद, साधा भूतकाळ. काय आहे, एकेरी क्रियापद, साधा भूतकाळ. चारही पर्याय कळाले का, मला एकदा सर्वांनी सांगायचं. चारही पर्याय
कळाले का मला एकदा सर्वांनी सांगायचं आहे. ओके, मग एक सर्वांसाठी प्रश्न, या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे सांगा. क्रियापदाचा प्रकार आणि कशावरून ओळखायचा हे सुद्धा सांगतो. क्रियापदाचे 3 गट पडतात, अर्थावरून पडणारा, उत्पत्तीवरून पडणारा आणि उपयोगावरून पडणारा. आपल्याला या वाक्यातील क्रियापद कशावरून ओळखायचं आहे? उपयोगावरून ओळखायचं आहे. उपयोगावरून क्रियापदाचे एकूण 6 प्रकार पडतात. एक असतं सहाय्यक क्रियापद, दुसरं संयुक्त क्रियापद, तिसरं शक्य क्रियापद, चौथं प्रयोजक क्रियापद, पाचवं करण रूप क्रियापद आणि 6वं असतं अकरण रूप क्रियापद. करण रूप म्हणजे होकारार्थी आणि अकरण रूप म्हणजे काय असतं तुमचं? नकारार्थी असतं. मग आता उपयोगावरून प्रकार कोणता असेल तर उपयोगावरून प्रकार असेल तुमचा संयुक्त क्रियापद. कोणता असेल? संयुक्त क्रियापद असेल, संयुक्त क्रियापद. पण थोडं या ठिकाणी काय झालं, थोडं या ठिकाणी आपण एक स्टेटमेंट बदललं की उपयोगावरून न असता अर्थावरून प्रकार सांगा. अर्थावरून, अर्थावरून प्रकार कोणता येईल? गेलेला कोण मी, गेलेला काय मी. दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय असतं? कर्ता असतं. दोन्ही प्रश्नाचं उत्तर एक आलं, कर्ता म्हणायचं. अशा वाक्यात कर्म नाही, अर्थावरून. यालाच म्हणतात अकर्मक क्रियापद. काय म्हणतात? अकर्मक क्रियापद म्हणतात, अकर्मक क्रियापद. चलो, अकर्मक क्रियापद अर्थावरून, उपयोगावरून संयुक्त क्रियापद. सगळा कार्यक्रम ओके मध्ये झाला. समोरच्या प्रश्नाकडे, राधाचे हे चित्र चांगले नाही. वाक्याचे होकारार्थी रूप ओळखायचंय. नाही म्हणजे नकार दाखवलेला आहे. नकार दाखवल्यास त्याला नकारार्थी म्हणतात, निषेधार्थक म्हणतात. बरोबर आहे. मग होकारार्थी करायचं, नकारार्थीचं होकारार्थी, होकारार्थीचं नकारार्थी करत असताना होता वस्तूवर कोणते शब्द वापरायचे असतात? विरुद्धार्थी शब्द वापरायचे असतात. कोणते? विरुद्धार्थी शब्द. चांगल्याच्या विरुद्ध या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला? वाईट सुद्धा घेऊ शकतो. काय असेल उत्तर? सर्वांनी उत्तर कमेंट करायचंय, सर्वांनी उत्तर कमेंट करायचंय. चांगल्याच्या विरुद्ध वाईट या 2 पर्यायामध्ये दिसते. वाईट नाही म्हणजे चांगले आहे. वाईट नाही म्हणजे चांगले आहे, चांगले नाही. आपल्याला वाईट दाखवायचंय. इथं होकारार्थी पाहिजे, इथं नकारार्थी आहे. होकारार्थी पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. नाहीच आहे, चांगल्याचं वाईट. चलो चलो, उद्या थोडं पीपीटीचा कलर चेंज करतो. हा जास्त भडक झालाय. ठीक आहे, हरकत नाही. उद्या ब्लॅक कलर घेतो, ब्लॅक कलर घेतो. ओके. भुंग्याचा रिकाम्या जागी योग्य ध्वनिदर्शक शब्द. भुंग्याचा कडकडाट, भुंग्यांचा कलरव, भुंग्यांचा छनछनाट का भुंग्यांचा गुंजारव असतो? सर्वांनी उत्तर देणं गरजेचं आहे. सर्वांनी उत्तर देणं गरजेचं आहे. भुंग्यांचा कलरव का भुंग्यांचा गुंजारव असतो? चला बोला लवकर 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 लवकर. भुंगा भुंगा, भुंग्याचा काय असतो? भुंग्याचा असतो गुंजारव. काय असतो? गुंजारव. छनछनाट कोणाचा असतो? छनछनाट. उत्तर द्यायचंय. कडकडाट कोणाचा असतो? कडकडाट. कलरव, कलरव कोणाचा असतो? हंसाचा असतो. कोणाचा? हंसाचा. कडकडाट कोणाचा असतो? विजांचा असतो. विजांचा, विजांचा. छनछनाट कोणाचा असतो? उत्तर द्यायचंय प्रत्येकाने. कोणाचा असतो छनछनाट? पैजणाचा सुद्धा छनछनाट असतो, छुमछुमाट असतो. चालेल. पैशांचा सुद्धा असतो, नाण्याचा असतो, नाण्याचा. चलो. आणि मग ढगांचा काय असतो रे? ढगांचा, ढगांचा काय असतो? ढगांचा
द्या उत्तर. ढगांचा काय असतो? ढगांचा. सर्वांनी एकदा सेशनला लाईक करा बरं. एकदा सर्वांनी सेशनला. घुंगरांचा छनछनाट. क्या बात आहे. वेगवेगळे शब्द येऊ शकतात. ढगांचा असतो गडगडाट. काय असतो? गडगडाट असतो. गडगडाट. लक्षात ठेवायचं. सगळं घेऊ आपण, काळजी करू नका. थोडं समोर जाऊया बघा. त्याने चांगला अभ्यास केला म्हणून त्याचा 4था क्रमांक आला. या वाक्यातील म्हणून या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. अतिशय चांगला प्रश्न आहे. एका प्रश्नातून आपण भरपूर साऱ्या या ठिकाणी संकल्पना क्लिअर करू शकतो. त्याने चांगला अभ्यास केला म्हणून त्याचा 4था क्रमांक आला. परिणाम बोधक आहे, विकल्प बोधक आहे, समुच्चय बोधक आहे का न्यूनत्व बोधक आहे? मग या ठिकाणी पहिल्या उपवाक्याचा, हे पहिलं कोणतं वाक्य आहे तुमचं? प्रधान उपवाक्य आहे. या पहिल्या प्रधान वाक्याचा परिणाम दुसऱ्या प्रधान उपवाक्यावर होतो, दाखवलेला असतो. तेव्हा या दोन वाक्यांना जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययास काय म्हणतात? परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. हे सर्वच्या सर्व प्रकार जर कोणत्या याचे असतील तर हे आहे तुमचं प्रधानत्व सूचक. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे यांनी जोडलेल्या वाक्याचा प्रकार काय असतो? संयुक्त वाक्य असतो. काय असतो? संयुक्त वाक्य. या संयुक्त वाक्यात तुमचे दोन्ही वाक्य काय असतात? प्रधान वाक्य असतात. संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्य प्रधान असतात. आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय कशाला म्हणतात? दोन्ही प्रधान उपवाक्य असतील त्या दोन प्रधान उपवाक्यांना जोडण्यासाठी आलेल्या उभयान्वयी अव्ययास प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात. परिणाम बोधक, अरे गाडी ना दुरुस्त झाली म्हणून यायला उशीर झाला. त्याने चांगला अभ्यास केला म्हणून तो चांगल्या गुणांनी पास झाला. पाऊस आला म्हणून या ठिकाणी शेती पिकली. परिणाम बोधक. विकल्प म्हणजे पर्याय. किंवा, वा, अथवा, की, तुला चहा हवा की कॉफी, प्रवेशासाठी समक्ष भेटा अथवा कॉल करा, तू लेखन कर किंवा वाचन कर, याला म्हणतात विकल्प बोधक. आणि अजून, आणखी, परत हे जे असतात समुच्चय बोधक, समुच्चय दाखवण्याचं काम करतात. मी भिकाऱ्याला 10 रुपये शिवाय 2 पोळ्या दिल्या, म्हणजे 10 रुपयासोबत या ठिकाणी पोळ्याचा समुच्चय झालेला आहे. अरे सुसाट्याचा वारा सुटला आणि पत्रे उडून गेली. पहिलाच वारा सुटला, तिच्यात समुच्चय पत्रे उडून गेली. मी देवाचे दर्शन घेतले, अजून दानपेटीत 100 रुपये टाकले, म्हणजे या ठिकाणी आणखी दानपेटीत 100 रुपये टाकले, शिवाय दानपेटीत 100 रुपये टाकले. समुच्चय दाखवलेला असतो. न्यूनत्व म्हणजे कमीपणा असतो. एका वाक्यामध्ये या ठिकाणी पॉझिटिव्ह बोललेलं असतं, एका वाक्यामध्ये निगेटिव्ह बोललेलं असतं. तर कधी कधी पहिल्या वाक्यापेक्षा दुसऱ्या वाक्यामध्ये अधिक बोललेलं असतं, त्याला न्यूनाधिक्य म्हणतात. अरे मरावे परी कीर्तिरूपी उरावे, न्यूनाधिक्य आहे. तो श्रीमंत आहे पण सुखी नाही, न्यूनत्व आहे. तो खूप पळाला परंतु पहिला येऊ शकला नाही, न्यूनत्व आहे. या सर्वांनी जोडलेल्या वाक्याचा प्रकार संयुक्त वाक्य असतो. हे जे दोन वाक्य जोडतात ते दोनही वाक्य प्रधान वाक्य असतात. हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा काय आहेत? उपप्रकार आहेत. आणि दुसरा प्रकार असतो तुमचा गौणत्व सूचक. कोणता असतो? गौणत्व सूचक. यांनी जोडलेल्या वाक्याचा प्रकार कोणता असतो? मिश्र. ज्याच्यात एक वाक्य काय असतं? प्रधान असतं आणि दुसरं काय असतं तुमचं? गौण असतं. गौण वाक्य अर्थाच्या दृष्टीने या ठिकाणी प्रधान वाक्यावर अवलंबून असतं. अरे गड आला पण सिंह गेला, बरोबर आहे ना? या ठिकाणी लक्षातच ठेवायचंय, लक्षातच ठेवायचंय. थोडं समोर जाऊया. काय करायचंय? थोडं समोर जाऊया. समोर गेलोय. गुळाचा गणपती असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ. गुळाचा गणपती असणे. चला द्या बर उत्तर लवकर लवकर लवकर.
गुळाचा गणपती, नुसत्या टापा हाणायच्या. काय करायचं? नुसत्या टापा हाणायच्या. टापा अमुक करील तमुक करील, या वर्षी बरोबर ना, या वर्षी 1 मार्काने राहिलो, या वर्षी 2 मार्काने राहिलो, जराशाने राहिलो, सोडून दिली नामकन टमकन ह्या. अरे काहीच नाही ना भाऊ. ठीक आहे, तुले पेपरला मार्क 32 आणि 33 या लागले, नुसते आहे ना, म्हणजे अंगात कसलेच कर्तृत्व नसणे. पर्याय क्रमांक 1, घाबरून जाणे, अंगाची लाही या ठिकाणी अंगाचं पाणी पाणी होणे, लाच देणे, एखाद्याचा हात ओला करणे, देवाची पूजा करणे. बस सांगायचं काम नाही, त्याला आराधना करणे सुद्धा म्हणतो आपण. काय म्हणतो? आराधना करणे. चालेल, समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. सर्वांनी एकदा सेशनला लाईक करायचंय. शाश्वत या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. कोणता शब्द ओळखायचा आहे? समानार्थी. शाश्वत कालच्या विरुद्ध. बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. ओके अश्विनी, ओके ओके ओके. शाश्वत या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. शाश्वत. शाश्वत या शब्दाचा समानार्थी शब्द चिरंतन पाहिजे. कोणता? चिरंतन. अल्पकालीन, दीर्घकालीन, समान, भिन्न, शासन, समानार्थी प्रशासन. लक्षात ठेवायचंय, शब्द वारंवार वारंवार येऊन गेलेले आहेत. अल्पकालीनच्या विरुद्ध काय असतं रे? दीर्घकालीन असतं तुमचं, दीर्घकालीन. हे समानच्या विरुद्ध काय असतं तुमचं? भिन्न असतं, वेगवेगळं. शासनचा समानार्थी काय येऊ शकतो? प्रशासन येऊ शकतो, प्रशासन. चलो समोर जाऊया. व्याकरण नियमानुसार अचूक वाक्य रचना शोधा. म्हणजे बरोबर वाक्य रचना आपल्याला शोधायची आहे. तीनही परंपरा आमच्या अशा घरात नागर, शस्त्र आणि लेखणी होत्या. आमच्या तीनही घरात परंपरा अशा नागर, शस्त्र आणि होत्या. हे क्रियापद शेवटी पाहिजे, एवढं आपल्याला माहिती आहे. आमच्या घरात नागर, शस्त्र आणि लेखणी अशा तीनही परंपरा होत्या. नागर, शस्त्र आणि आमच्या नागर, शस्त्र आणि आमच्या लेखणी. हे चुकीचं आहे. बरं, हे चुकीचं आहे. जास्त वेळ देण्याची गरज नाही. काही शुद्ध अशुद्ध शब्द आपल्याला विचारलेला नाहीये, फक्त योग्य शब्दाची मांडणी या ठिकाणी विचारलेली आहे. आमच्या घरात नागर, शस्त्र आणि लेखणी अशा तीनही परंपरा होत्या. तीनही परंपरा होत्या. याचं उत्तर असणार आहे बघा, पर्याय क्रमांक 3. काय असणार आहे उत्तर? पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 3. मग एक प्रश्न मला सांगायचा आहे. या ठिकाणी घराबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आमच्या घरात. हे घराबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय असतो रे तुमचा? विशेषण असतो. काय असतो? विशेषण. मग आमच्या हा विशेषणाचा कोणता प्रकार असेल सांगायचं आहे. आमच्या हा विशेषणाचा कोणता प्रकार असेल? लवकर लवकर याचं उत्तर द्यायचं. सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. चलो, शासनचा विरुद्धार्थी अराजक कोणता असेल? अराजक असेल. अराजक, अराजक. लक्षात ठेवा. आमच्या हे आहे तुमचं सार्वनामिक विशेषण. काय आहे? सार्वनामिक, किंवा यालाच म्हणतात सर्वनाम साधित. काय म्हणतात? सर्वनाम साधित म्हणतात. सर्वनाम साधित. बरोबर आहे. दोनही आपण याचं उत्तर देऊ शकतो. सार्वनामिक विशेषण, सर्वनाम साधित विशेषण. अजून याच्यामध्ये शब्द आलेला आहे परंपरा. तीनही परंपरा. तीनही हे सुद्धा काय आहे तुमचं?
विशेषण आहे. मग कोणतं विशेषण असेल सांगा बरं. प्रश्न कव्हर केले, 2 प्रश्न कव्हर केले आपण. तीनही परंपरा, तीनही आहेत, तीनही. आणि तुम्हाला सांगितलं होतं संख्यावाचक शब्दाला ई हा विभक्तीचा प्रत्यय आणि ही हे तुमचं अव्यय. ई प्रत्यय आणि ही अव्यय. कोणत्या शब्दाला? संख्यावाचक शब्दाला जोडून आला त्याला काय म्हणतात? तीनही, चारही, पाचही याला म्हणतात साकल्यवाचक. काय म्हणतात? साकल्यवाचक म्हणतात. साकल्यवाचक. गणनावाचकचा उपप्रकार आहे तिसरा. समोर जाऊया. पुढे जायचंय, समोर जायचंय, समोर. पुढील पैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही म्हणते? विरुद्धार्थी नाही. सहडच्या विरुद्ध काय असते रे? उतार असते. उग्रच्या विरुद्ध सौम्य, श्यामच्या विरुद्ध सावळा, कृष्णच्या विरुद्ध धवल. एकदम सोपा प्रश्न आहे, सोपा प्रश्न. कृष्ण, धवल, अरे श्याम, सावळा. श्याम, सावळा हे या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. श्याम, सावळा. चलो. केशवसूत आणि केशव कुमार 2 शब्द कन्फ्यूज करतात आपल्याला. काळजी करू नका. एकदा सेशनला लाईक करा. दररोज सेशन कंटिन्यू असणार आहे, तर दररोज या ठिकाणी लाईव्ह यायचंय. प्रत्येकाने लाईव्ह येणं गरजेचं आहे. थोडं या ठिकाणी आपल्याला बघा. केशवसूत कोणाला म्हणतात रे? कृष्णाजी केशव दामलेला म्हणतात. केशवसूत म्हणतात कृष्णाजी केशव दामलेला. आणि दुसरा शब्द आहे तुमचा केशव कुमार. कोणता आहे? केशव कुमार नावाचा शब्द. टोपण नाव. हे टोपण नाव आहे तुमचं प्रल्हाद केशव अत्रे. कोणाचा आहे? प्रल्हाद केशव अत्रे यांचा आहे. प्रल्हाद केशव अत्रे. चालेल. मग या ठिकाणी मला सांगा, वासुदेवराव पटवर्धन यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं? वासुदेवराव पटवर्धन. हरिभाऊ आपटे, नारायण नरसिंह फडणीस, त्यांना फडणीसच म्हणतात. माधव जुलियन, अगदी बरोबर आहे. नेक्स्ट हरिभाऊ आपटे. उत्तर द्यायचंय. चला. आमरण या जन्माचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. आमरण या शब्दाचा अरे 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 चला. आमरण म्हणजे मरेपर्यंत. समानार्थी, समानार्थी विचारलाय. समानार्थी, समानार्थी. आमरण या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलाय. समानार्थी, समानार्थी. मरेपर्यंत. हे टीसीएस आहे भाऊ. टीसीएस आहे. टीसीएस डायरेक्ट अर्थ घेतलेला आहे आमरण. आणि हा शब्द कोणता आहे तुमचा? सामासिक शब्द आहे. कोणता शब्द आहे? सामासिक शब्द आहे. बघा. मग याचा समास कोणता असेल सांगा? आमरणचा समास कोणता असेल? समास. प्रत्येकाने उत्तर द्यायचंय. आमरण हारण्याचा कोठे सवाल होता, जन्मताच माझ्या भाळी गुलाल होता. चला द्या उत्तर लवकर 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 लवकर. सन 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 उत्तर आले पाहिजे. आमरण आ नावाचा उपसर्ग लागलेला आहे मरण नावाच्या शब्दाला. आ यथा बे दर बेला. बरोबर आहे. असे असतात अव्ययी भाव. कशातले असतात शब्द? अव्ययी भाव समासातले शब्द असतात. अव्ययी भाव समास. चलो. परत या ठिकाणी चांगला प्रश्न आलेला आहे. वाचन वेग वाढव जसे महत्व आहे, तसेच लिहिणे वेग वाढव सुद्धा गरज आहे. कंसातील शब्दाची योग्य रूपे वापरून अचूक वाक्य रचना कोणती आहे ते शोधायची आहे. शब्दाचं आपल्याला पद बनवायचं आहे.
शब्द दिलेले आहेत तर वाक्यामध्ये ते वापरून त्याचं पद बनवायचं आहे. शब्द म्हणजे प्रकृत असतात, प्रकृती असते, मात्र वाक्यामध्ये वापरल्याच्या नंतर तिच्यामध्ये बदल होतो, त्याला विकृत आणि विकृती म्हणतात. ते आपल्याला या ठिकाणी वाचनाने वेग वाढवून जसे महत्वाचे आहे तसे लिहिण्याचा नसते लिहिण्याचा, लिहिण्याचा नसते लिहिण्याचा, लिहिण्याचा नसते लिहिण्याचा पाहिजे. वाचनाचा वेग वाढवणे जसे महत्वाचे आहे तसे लिहिण्याचा वेग वाढवणे सुद्धा गरजेचे आहे. उत्तर पाहिजे तुमचं पर्याय क्रमांक 2. मला एक कीवर्ड हाती लागलेला आहे, लिहिण्याचा, लिहिण्याचा, लिहिण्याचा. जास्त वेळ या ठिकाणी घालायचा नाही. परीक्षेमध्ये प्रॅक्टिस करत असताना या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चलो, ठकास महाठक. ओय, ठकास महाठक कशाला म्हणतात सांगा? ठकास महाठक बोलो. ठकास महाठक म्हणजे काय असते? ठकास महाटक. श्रीखंडाचा बेतन दयाला त्रास. कुठ निघाले? एकाच माळेचे मणी, एक घाव दोन तुकडे, जिकडे तिकडं डायरेक्ट निर्णय. बरोबर आहे. पण ठकास महाटक म्हणजे शेरास सव्वा शेर. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 3. समोर जाऊया. पुढील पैकी योग्य विराम चिन्हे असणारे वाक्य कोणते आहे? योग्य विराम चिन्हे. गुरुजींनी विचारले, तुम्ही शाळेचे विद्यार्थी भांडार बघितले का? प्रश्न केला. 65. वेळ घालायचा नाही. हे भुलवा भुलवीचा कार्यक्रम आहे. टीसीएस म्हणजे भुलवा भुलवीचा कार्यक्रम आहे. ते आपल्याला भुलवते का आपण त्याला भुलवतो? कळतच नाही. बरोबर आहे. गुरुजींनी विचारले, तुम्ही शाळेचे विद्यार्थी भांडार बघितले का? प्रश्नचिन्ह आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 2. चलो समोर. आम्ही गुरुजीचे आज्ञाधारक विद्यार्थी आहोत. या वाक्यातील विशेषण कोणते? विशेषण कोणते आहे? विशेषण कोणते? विद्यार्थी आहोत, आज्ञाधारक. पर्याय क्रमांक 1 उत्तर पाहिजे. विद्यार्थ्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आज्ञाधारक. हा दर्जा आहे त्यांचा. हे झालं त्याचं गुण विशेषण. काय झालं? गुण विशेषण. पर्याय क्रमांक 1. आहोत हे तुमचं क्रियापद आहे. असणारे कोण? विद्यार्थी आहेत. विद्यार्थी आहेत. चलो क्लिअर. समोर व्याकरणाच्या नियमानुसार अचूक वाक्यरचना शोधा. म्हणजे बरोबर वाक्यरचना शोधायची आहे. चमत्कारिक आणि माणसे वेगळी जमा झालेली होती. येथे मेळच लागत नाही. येथे जमा झालेली माणसे वेगळी आणि चमत्कारिक होती. माणसे येथे जमा होती वेगळी. 65. वेगळी झालेली चमत्कारिक आणि माणसे. येथे जमा झालेली माणसे वेगळी आणि चमत्कारिक होती. पर्याय क्रमांक उत्तर पाहिजे 2. जास्त वेळ देण्याची गरज नाहीये. थोडं समोर जाऊया. आता आम्ही सगळे मिळून खाऊ शकतो. या ठिकाणी वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. संयुक्त क्रियापद, साधित क्रियापद, भावकर्तृक क्रियापद का प्रयोजक क्रियापद. आता आम्ही सगळे मिळून खाऊ शकतो. लक्षात ठेवायचं. खाऊ धातू साधित क्रियापद, शकतो सहाय्यक क्रियापद आहे. धातू साधित क्रियापद आणि सहाय्यक क्रियापदातून एकाच क्रियेचा बोध होत असेल त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. हे संयुक्त क्रियापद आहे. खाववते, पिववते, सांजावले, खाववते, पिववते, पानावले, लांबवले, अंधारले. बरोबर आहे ना? हे साधित क्रियापदाचे उपप्रकार आहेत. नाम साधित, विशेषण साधित, अव्यय साधित, धातू साधित, विशेषण साधित. बरोबर आहे. भाव कर्तृत्व मळमळते, रखरखले, पोटात दुखते, अंगात आले, शिक्याचे तुटले, कलकलते, डोक्यात दुखते, डोळ्यात फुटते, पोटात दुखते, घशात खवखवते. भाव कर्तृत्व क्रियापद.
त्याच्याने आता काम करवते प्रयोजक सॉरी आई बाळाकडून काम करवते घोडेस्वार घोड्याला पळवतो हे जे क्रियापद आहे तर प्रयोजक क्रियापदाचे आहेत ठीक आहे तर समोर जाऊया थोडं या ठिकाणी शालिनी नृत्य करते कोण शालिनी नृत्य करते वाक्याचे रीती भूतकाळी रूप ओळखायचंय नृत्य करते म्हणजे साधा वर्तमान काळ आहे रीती मग सांगितलं ना रे त अधिक असे त अधिक असे त असे दिसते का त असते दिसते का त असे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 उत्तर असे पर्याय क्रमांक 2 शालिनी नृत्य करत जाईल किंवा राहील हे असेल तुमचं या ठिकाणी रीती भविष्यकाळ काय असेल रीती भविष्यकाळ असेल शालिनीने नृत्य केले हा असेल तुमचा या ठिकाणी साधा भूतकाळ राजांनो काय असेल रे साधा भूतकाळ साधा शालिनी नृत्य करत आहे चालू त्यालाच म्हणतात अपूर्ण वर्तमान काळ चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ लक्षात ठेवायचंय चालू अपूर्ण वर्तमान काळ थोडं समोर जाऊया बघा खंडन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खंडन जबरदस्त प्रश्न आहे सर्वांनी उत्तर द्यायचंय खंडनच्या विरुद्ध काय असतं खंडनच्या विरुद्ध काय असतं रणकंदन कांडन सांगा 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 जास्त वेळ देण्याचा प्रश्न नाहीये मंडळ अशा प्रकारे आपण 25 प्रश्न बघितलेले आहेत काय केलेले आहेत 25 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत आणि निश्चितपणे सर्वांना या ठिकाणी माहिती आहेच की आपलं द उत्कर्ष मराठी 6-6.5 सबस्क्रायबर असलेलं छोटस चॅनल 5-6 दिवसापूर्वी हॅक झालेला आहे मेल सुद्धा हॅक केलेला आहे आणि 2-3 दिवस या ठिकाणी आपण 4-5 दिवस झाले बघा लगातार ते चॅनल रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतोय परंतु अद्यापही ते चॅनल रिकव्हर झालेलं नाहीये आणि होण्याचे चान्सेस पण या ठिकाणी काय आहेत खूप कमी आहेत काय आहेत खूप कमी आहेत म्हणून आपल्या अभ्यासामध्ये या ठिकाणी खंड न पडू देण्यासाठी त्याच नावाचं परत त्याच ब्रँडचा आपण परत या ठिकाणी द उत्कर्ष मराठी युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे ठीक आहे जुन्या चॅनलला तुम्ही खूप प्रेम दिलं होतं खूप आपुलकी दिली होती खूप सारे मन या ठिकाणी आपल्यासोबत जोडल्या गेली होती परंतु काही हितचिंतकांना ते चांगलं वाटलं नाही म्हणून आपण या ठिकाणी परत द उत्कर्ष मराठी तेच युट्यूब चॅनल नव्याने सुरू करत आहोत मराठी व्याकरणाच्या ठीक आहे कळतंय या ठिकाणी व्याकरणाच्या बाबतीमध्ये आपण तिच्यावर तुम्हाला काय करत असतो मार्गदर्शन करत असतो परत या ठिकाणी आपण नव्यानं तोच खेळ पण नव्यानं खेळायचं आहे तेच मैदान परत नव्यानं गाजवायचं आहे बरोबर आहे ना कवी सुरेश भटांची एक फार छान कविता आहे बघा छाटले जरी पंख माझे बरोबर आहे ना छाटले जरी पंख माझे काय म्हणतात कवी सुरेश भटांचं म्हणणं आहे की छाटले जरी पंख माझे हा माझा अंत नाही बरोबर आहे ना भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन नव्या उद्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेन मला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येतील वादळे खेटेल तुफान जरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडखळणे या पावलांना पसंत नाही विश्वास नागरे पाटलांची ती कविता नसून कवी सुरेश भटांची ती कविता आहे जी विश्वास नागरे पाटलांनी एका व्याख्यानामध्ये बोलत असताना म्हणलेली आहे परंतु त्याचं सर्व श्रेय या ठिकाणी कवी सुरेश भटांना जात आहे बरोबर आहे
तुम्ही 6,000चं युट्यूब चॅनल हॅक केलंय, आम्ही 6चे 60 करू. तुम्ही बोलण्याची पद्धत, शिकवण्याची पद्धत, माझी नोट्स या ठिकाणी कॉपी करू शकता, मला कॉपी करू शकत नाहीयेत. माझ्या मेंदूला, माझ्या बुद्धीला आदरणीय माझे जे गुरु आहेत सतीश शिंदे सरांनी मला जे ज्ञान दिलेलं आहे ते तुम्ही कॉपी करू शकत नाहीयेत. ठीक आहे. आज बरोबर संध्याकाळी 10 वाजता पोलीस भरती 2025 या अनुषंगाने सर्व मराठी व्याकरणाची रणनीती काय असणार, कशी असणार, प्रश्न कोण्या बाबतीत कसे असणार, हे सर्व या चॅनलवर आपण बघणार आहोत. टेलिग्रामला लिंक शेअर केलेली आहे. चालेल. द उत्कर्ष मराठी हे टेलिग्राम चॅनल सुद्धा या ठिकाणी आपल्याला जॉईन करायचं आहे. या ठिकाणी थांबतोय. लगेच सामान्य ज्ञानचं सूर्यमालावरती लेक्चर आहे, ते सुद्धा सर्वांनी जॉईन करायचंय. चला, सर्वांना थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.